अल्पवयीन मुलीचे अपहरण, बनावट कागदपत्रे व विवाहाचा बनाव प्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट रियाज बांडदार, इचलकरंजी येथील फिर्यादी यांची मुलगी बेपत्ता झालेबाबत फिर्यादीने गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे मिसिंग वर्दी दाखल केली होती. तदनंतर संशयित आरोपी वसीम सय्यद हा फिर्यादी यांची पीडित मुलगी हिच्यासोबत विवाह करून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने व तिचे वय 17 वर्षे आहे हे माहीत असतानाही पीडितेचे अपहरण करून तिच्या विवाहकरिताचे वय पूर्ण असल्याचे भासविण्याकरिता बोगस व बनावट दाखले तयार करून अल्पवयीन पीडितेसोबत विवाह केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित वसीम सय्यद याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कायद्याचे कलम 363, 366, 366 अ, 493, 496 आणि 511 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली होती. संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन पीडितेस शासकीय तेजस्विनी महिला वसतिगृह कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. तथापि पीडिता ही सदर वसतिगृहामधून देखील बेपत्ता झाली होती. तदनंतर सदरकामी संदर्भित पोलिसांकडून माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीतर्फे त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज बांडदार हे काम पाहत होते. सदरकामी सुनावणी व साक्षीदारांचे जाबजबाब होऊन पीडितेच्या वयाच्या दाखल्यांमध्ये साशंकता असल्याने पीडितेच्या वयासंदर्भी सिव्हिल सर्जनमार्फत बोन एज टेस्ट देखील करण्यात आली होती व सदर टेस्टमध्ये पीडितेचे वय 18 ते 20 वर्ष असल्याचे दर्शवण्यात आले होते. आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज बांडदार यांनी सुनावणी दरम्यान साक्षीदारांच्या जाबजबाबात आढळलेल्या विसंगती व आरोपीच्या वतीने केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो इचलकरंजी यांनी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदरकामी ॲडव्होकेट रियाज बांडदार यांना ॲडव्होकेट जईद मुल्ला, ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट सचान कोरवी, परवेज मुजावर, साहिल शेख व अजीज नदाफ यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केले.